ओके, नेक्स्ट टॉपिक आहे बघा, ऍक्टिव्ह इम्युनिटी आणि पॅसिव्ह इम्युनिटी. मी डायरेक्ट डिफरन्सच्या पद्धतीने शिकवतो. तरी ऍक्टिव्ह इम्युनिटी कोणाला म्हणायचं आणि पॅसिव्ह इम्युनिटी कोणाला म्हणायचं. तर बघा, ऍक्टिव्ह इम्युनिटीत काय होतं की जेव्हा आपला होस्ट असतो ना, म्हणजे आपण म्हणा, तो होस्ट काय होतो, अँटीजनशी एक्सपोज होतो. अँटीजनशी म्हणजे कोण, तर पॅथोजन, ज्याच्यामुळे आपल्याला डिसीज होऊ शकतो. तर त्याच्याशी एक्सपोज झाल्याच्या नंतर आपली बॉडी काय करते, काही प्रोटीन्स किंवा काही एन्झाईम सिक्रेट करायला लागते. ठीक आहे, आपली बॉडी तयार करायला लागते. त्यांना आपण अँटीबॉडीज म्हणतो. म्हणजे जेव्हा आपण एखाद्या डिसीज कॉझिंग पॅथोजनशी इंटरॅक्ट करतो किंवा आपण त्याचा एक्सपोजर होतो, तेव्हा आपली बॉडी काय करते, काही अँटीबॉडीज बनवते, काही केमिकल्स बनवते जे आपल्याला प्रोटेक्ट करतं. त्या इम्युनिटीला काय म्हटलं जातं, ऍक्टिव्ह इम्युनिटी. क्लिअर आहे. पॅसिव्ह इम्युनिटीत काय होतं, पॅसिव्ह इम्युनिटीत मध्ये तुम्ही स्वतःहून अँटीबॉडीज तुमच्या शरीरामध्ये ऍड करून देतात. याला बेस्ट एक्झाम्पल म्हणतात आईचं दूध. लहान मूल जेव्हा जन्माला आलं तेव्हा आईच्या दुधामार्फत त्याच्यामध्ये काय केलं जातं, म्हणे त्याच्यामध्ये अँटीबॉडीज इंजेक्ट केल्या जातात. त्याच्यामध्ये अँटीबॉडीज काय केल्या जातात, इंजेक्ट केल्या जातात. ठीक आहे, तर हे काय झालं, पॅसिव्ह. हे काय झालं, स्वतःहून केलंय. पॅसिव्हली, ऍक्टिव्हली तुम्ही केले, ऍक्टिव्हली सॉरी, स्वतःहून डेव्हलप केलं, पॅसिव्हली तुमच्यामध्ये घुसवलंय. क्लिअर आहे. या दोन गोष्टी असतात. त्याच्यानंतर आणखीन जर सांगायचं झालं तर आईचे दूध जे येतं त्याच्यामध्ये आय जी ए म्हणजे इम्युनोग्लोबिन. आय जी ए म्हणजे काय, आय, त्याच्यानंतर स्मॉल जी आणि ए टाईपच्या अँटीबॉडीज मिळतात. ठीक आहे, मदर्स मिल्क पासून कोणत्या मिळतात, मग तुम्हाला आय जी ए टाईपच्या अँटीबॉडीज मिळतात. बर, त्याच्यानंतर आणखीन काय सांगलं जातं की जेव्हा तुम्ही एम्ब्रियॉनिक स्टेजमध्ये असतात, म्हणजे जेव्हा एम्ब्रियॉनिक स्टेज असते तेव्हा पण आईच्या प्लासेंटा जो असतो ना गर्भाशयामध्ये, त्याच्यातून पण काही इम्युनिटीज फिटसच्या म्हणजे त्या न्यूबॉर्न अनबॉर्न बेबीच्या शरीरामध्ये ट्रान्समिट केल्या जातात. ही पण एक पॅसिव्ह इम्युनिटीचं एक्झाम्पल. ठीक आहे, तुम्हाला एक्झाममध्ये काय होऊ शकतं, तुम्हाला विचारू शकता की विच वन ऑफ द फॉलोइंग इज द एक्झाम्पल ऑफ पॅसिव्ह इम्युनिटी किंवा ऍक्टिव्ह इम्युनिटी. तर मग तुम्हाला काय म्हणतील की द अँटीबॉडीज इंजेक्टेड इन फिटस थ्रू प्लॅसेंटा ऑफ मदर. तर हे काय, मदरच्या प्लॅसेंटामधून काय गेलेलं आहे, त्या फिटसमध्ये दिल्या गेलेली अँटीबॉडीज काय केली, दिल्या गेलेली. म्हणजे एक प्रकारची पॅसिव्ह इम्युनिटी झाली. क्लिअर आहे, चालेल. मग त्याच्यानंतर कधी कधी काय होतं माहिती का, पॅसिव्ह इम्युनिटीचं एक एक्झाम्पल जर म्हटलं तर तुम्हाला काय होतं, कधी कधी तुम्हाला म्हणजे तुम्हाला म्हणायची जास्त सवय, माणसाला काय की काय होतं, समजा साप चावतो. ठीक आहे, अशा वेळी काय केल्या जातात, मग तुम्हाला अँटीबायोटिक्स देतात किंवा त्याचे अँटीडोट देतात. म्हणजे स्वतःहून इम्युनिटीचे काय केल्या जातात, तुमच्यामध्ये अँटीबॉडीज इंजेक्ट केल्या जातात जेणेकरून तुम्ही त्याच्यापासून वाचले पाहिजे. ठीक आहे, सध्या प्लाझ्मा थेरपी चालू आहे. करोनामधून वाचलेल्यांना म्हणतायत की बाबा तुमचा प्लाझ्मा द्या, आम्ही त्या प्लाझ्माहून दुसऱ्या लोकांना वाचवू. ही पण काय झाली, एक प्रकारची पॅसिव्ह इम्युनिटी झाली. काय झाली आहे, पॅसिव्ह इम्युनिटी झाली. ठीक आहे, तर हे असं बेसिक त्यांचं काय डिफरन्स आहे. ठीक आहे, चालेल. ऍक्टिव्ह इम्युनिटीमध्ये काय करतो आपण, जे आपण लसी घेतो किंवा इतर गोष्टी घेतो त्या पण त्याच्यामध्ये येऊन जातात. मग बघा, डायरेक्ट डिफरन्सेस बघू. एक्सपोजर टू अँटीजन, अँटीजनच्या संपर्कात आलं. अँटीजन कोणाला म्हणायचं, अशी गोष्ट ज्याच्यामुळे आपल्याला डिसीज होऊ शकतो. नो एक्सपोजर टू अँटीजन. पॅसिव्ह इम्युनिटीत काय, आपल्याला अँटीजनची एक्सपोजर व्हावंच लागतं असं काही नाही. आईचं दूध देताना आपल्याला काही आजार झालेला नसतो, पण तरी सुद्धा काय केलं जातं, आपल्यामध्ये ती पॅसिव्ह इम्युनिटी ऍड केल्या जाते. बरं, इट डेव्हलप वेन पर्सन ओन सेल प्रोड्युसेस अँटीबॉडीज इन रिस्पॉन्स ऑफ इन्फेक्शन. काय केलं जातं म्हणे की पर्सन स्वतः अँटीबॉडीज डेव्हलप करतो जेव्हा त्याला इन्फेक्शन झाले असतं. बरं, वॅक्सिन काय आहे बरं, वॅक्सिन असं असतं त्याच्यामध्ये एक तर अर्ध मेलेले किंवा काय केलं जातं, अर्ध मेलेले किंवा ऍक्टिव्ह पॅथोजनच आपण आपल्या बॉडीमध्ये टाकून घेतो. एक तर अर्ध मेलेले किंवा ऍक्टिव्ह आपण पॅथोजन स्वतःच्या शरीरामध्ये टाकून घेतो, जेणेकरून आपली बॉडी काय करते, त्याला मग
हे करायला लागते, रेजिस्ट करायला सुरुवात करते, म्हणजे अँटीबॉडीज बनते, त्याचा तोड तयार करायचा प्रयत्न. ओके. बर, मग पॅसिव्ह मध्ये काय होतं, इट डेव्हलप वेन अँटीबॉडीज प्रोड्यूस इन अदर ऑर्गॅनिझम आर इंजेक्टेड into the person to encounter act antigen such as anti-snake venom. काय म्हणे की इट डेव्हलप्स वेन अँटीबॉडीज प्रोड्यूस इन अनादर ऑर्गॅनिझम. काय म्हणे, काही आता हे बघा, साप असतो, साप कुठल्या कुठल्या प्राण्याला जर चावला तर त्याला काय होतं, बाधत नाही. जसा माणूस माणसाला चावला तर त्याला प्रॉब्लेम नाही येत. तसंच असतं की एक साप दुसऱ्याला चावला तर त्याच्यातला काही साप असतात की ह्या सापाचं विष त्याच्यावर चढत नाही, मग त्याचा तो जो गुण असतो तो काय केला जातो, घेतला जातो. त्याच्यामध्ये मस्तपैकी आपला TI प्लाझ्मिड वगैरे हे आपण बायोटेक्नॉलॉजीच्या थ्रू काय करतो, मग आपण ते जे केमिकल असतं त्या सापामध्ये ज्याच्यामुळे त्याला अफेक्ट होत नाही, म्हणजे एक विषारी साप दुसऱ्या विषारी सापाला मारलं, चावला, तर दुसऱ्या विषारी सापाला काही होत नसतं. म्हणजे ते जहर को काटताय, कारण दुसऱ्या विषारी सापाकडे वेगळ्या पद्धतीचं जहर असतो, तो सस्टेन करतो. आपण पण काय करतो, एक साप चावला की त्याचं वाय सापाचं काय करतो आपण, ते घेऊन टाकतो, जेणेकरून ते काय होतं, मग त्या अँटीजनला एन्काउंटर करण्यासाठी हेल्प करतं. ओके. मग अशा पद्धतीनं असतं इंजेक्ट. मग आपण काय करतो, दुसऱ्या ऑर्गॅनिझमचं घेतो. कधी कधी आता हे कोरोनाच्या केसमध्ये आपण काय करत आहोत, जे बरे झालेले ज्यांच्याकडे आता इम्युनिटी जनरेट झाली त्यांचाच प्लाझ्मा सेल्स काढत आहोत, त्यांचीच इम्युनिटी सेल्स काढत आहोत आणि ती एखाद्या आजारी माणसाला, कोरोनाग्रस्त माणसाला देत आहोत, जेणेकरून काय होतंय, तो बरा होतो. क्लिअर आहे. तर ही पद्धत असते पॅसिव्हमध्ये. पॅसिव्हमध्ये ज्याच्याकडे तयार झालेली अँटीबॉडी त्याचीच अँटीबॉडी काढायची आणि दुसऱ्याला देऊन टाकायची, बस खतम. इट प्रोव्हाइड्स रिलीफ ओनली आफ्टर लॉंग पिरियड. याचा काय फायदा आहे म्हणे, लॉंग पिरियडसाठी फायदा होतो, की ज्याच्यामुळे आपण बघणार, ओळखणार, करणार. लॉंग टर्म प्रोसेस असते. आपण बघा पोलिओची लस घेतो किंवा डोस घेत होतो, तेव्हा काही एकदा घेतलं की काम झालं का, नाही. त्याला आपल्याला 5 वर्षापर्यंत घेत राहावं लागलं, राईट फ्रॉम बर्थ 5 इयर्स पर्यंतचं बनूस. तर त्याला काय म्हणे, लॉंग प्रोसेस असते, म्हणजे ती वेळ खाते म्हणे ऍक्टिव्ह इम्युनिटी जनरेट व्हायला. पॅसिव्ह मध्ये तसं नाही, साप चावला लगेच अँटीडोट मारल्या गेला, लगेच तुम्ही त्याच्यापासून वाचले, खतम खतम. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काही डबल त्या सापाचं विष परत ऑटोमॅटिक चढावणे. ते कधी चढल, जर साप डबल चावला तर चढल, पण आधी एकदा चढलेलं आहे त्याच्यानंतर त्याचा अँटीडोट घेतलाय, त्यावेळेचं काम खतम. त्याच्यानंतर डबल तुम्हाला लागणार नाही. ही शॉर्ट टर्म इमिडिएट रिलीफ वाली असते पॅसिव्ह. बरं, ऍक्टिव्ह इम्युनिटीचे साईड इफेक्ट नसतात. ऍक्टिव्ह इम्युनिटीचे साईड इफेक्ट नसतात का, कारण तुमची बॉडी जनरेट करते, तुमच्या बॉडीमध्ये तयार होतात, त्याच्यामुळे तिचे साईड इफेक्ट असूच शकत नाही. बॉडी असं केमिकल लवकर तयार करणार नाही जी तिला हार्म करेल, बरोबर आहे. इट मे कॉज रिॲक्शन. पॅसिव्ह इम्युनिटीमध्ये कधी कधी आपण काय करतो, काही प्रमाणात औषध देतो, काही प्रमाणात अँटीबायोटिक्स ज्याला म्हणतो औषधं, ते दिल्या जातात की जेणेकरून तुमच्यामध्ये काय होतं, इम्युनिटी पॉवर जनरेट होती. मग ते कधी कधी रिॲक्ट पण करतात, कधी खाज येते, सर्दी होते, ताप येतो, अशा गोष्टी पॅसिव्ह इम्युनिटीमध्ये घेऊ शकतात, कारण आपण बाहेरून केमिकल आपल्या शरीरात टाकतोय. इथं काय होतं, शरीरातच केमिकल बनतं. बरं, त्याच्यानंतर ऍक्टिव्ह इम्युनिटी लॉंग लास्टिंग असते. ऍक्टिव्ह इम्युनिटी एकदा तयार झाली की त्याच्यानंतर तुम्हाला काही टेन्शनच येत, तुम्हाला ती दरवेळेस मदत करते जोपर्यंत तुमचे बॉडी ऑर्गन चांगले फंक्शन करत असतात. जोपर्यंत बॉडी ऑर्गन्सचं प्रॉपर फंक्शनिंग चालू असतं तोपर्यंत ऍक्टिव्ह इम्युनिटी ऍक्टिव्ह असते. बरं, पॅसिव्ह इम्युनिटी शॉर्ट टर्मसाठी, थोड्या काळासाठी, की ज्याच्यात तुम्हाला इन्फेक्शन झालं, तुम्हाला काय एखादं काय म्हणतात त्याला, विष चढलं, तर तुम्ही त्याला लगेच इंजेक्शन घेतलं, त्याचा नायनाट झाला की ते सगळं निघून जातं ती. ठीक आहे. पॅसिव्ह इम्युनिटी हे नसते, लॉंग लास्टिंग असते. नो पर्पज इन इम्युनोडेफिशियन्सी होस्ट. सर्स नो पर्पज इन इम्युनोडेफिशियंट होस्ट. बरं, ठीक आहे. ॲप्लिकेबल इन इम्युनोडेफिशियंट होस्ट. आता हे काय प्रकार आहे, इम्युनोडेफिशियंट होस्ट. तुम्ही जर नीट ऐकलं असेल तर ॲक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम, ज्याला आपण एड्स म्हणतो. काय म्हणतो, एड्स. या चॅप्टरमध्ये पुढचा टॉपिक आपला तेच आहे, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण एड्स बद्दलच माहिती घेणार. काय म्हणे, सर्स नो पर्पज इन इम्युनोडेफिशियंट होस्ट. ज्या काय म्हणतात त्याला, व्यक्तीची इम्युनोडेफिशियंटी म्हणजे ज्याची इम्युनिटीच खराब झालेली,
इम्युनो डेफिशियन्सीज काय झालेली आहे, इम्युनो सिस्टमची डेफिशियन्सी आहे. कळालं का? रोग प्रतिकार क्षमतेचीच त्याच्याकडे डेफिशियन्सी म्हणजे नाहीच आहे, त्याला ऍक्टिव्ह इम्युनिटीचा काही फायदा होत नाही. त्याच्याकडं इम्युनिटीच नाहीये शरीरामध्ये, तर तो काय करण, काहीच नाही करू शकणार. एड्समध्ये काय होतं माणसाला, एड्समध्ये जे पण व्हायरस असतो तो माणसाच्या इम्युनो सिस्टमवरच अटॅक करतो. एड्समुळे माणूसाला काय होतो, इतर रोग पटकन होऊन जातो आणि एड्समुळे इतर रोग पटकन झाल्यामुळे तो माणूस काय होतो, लवकर आजारी पडतो आणि त्या आजारपणातच त्याच्याकडे इम्युनिटीच नसती, त्याच्यामुळे तो काय करतो, लगेच मरून जातो. ठीक आहे, तर ते झालं. म्हणजे ज्याच्याकडे इम्युनो सिस्टमच नाही त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह इम्युनिटी जनरेट होण्याचा काहीच फायदा नाही, त्याच्याकडे होऊच शकत नाही. ॲप्लिकेबल टू इम्युनो डेफिशियंट होस्ट. पॅसिव्ह इम्युनिटीत काय की ज्याच्याकडे इम्युनिटीच नाहीये त्याला तुम्ही बाहेरून इम्युनिटी देणं गरजेचं आहे. जसं ART, एड्सवर ART नावाची औषध उपचार प्रणाली आहे. ती काय करते, बाहेरून त्या व्यक्तीला काय करते, इम्युनिटी प्रदान करते, जेणेकरून तो माणूस 5 वर्षात मरायचा तर 10 वर्ष 25 वर्ष जगतोय. ठीक आहे, मरणं तर आहे पण त्याच्या मरण्याचा स्पॅन काय करतोय आपण, एक्सटेंड करतोय विथ द हेल्प ऑफ कशाच्या बद्दल, पॅसिव्ह इम्युनिटी म्हणजे औषध उपचार. क्लिअर आहे. त्याच्यानंतर यूज फॉर प्रोफॅलॅक्सी टू इन्क्रीज बॉडी रेझिस्टन्स. काय म्हणे, यूज फॉर प्रोफॅलॅक्सिस, प्रोफॅलॅक्सिसचा वापर होतो टू इन्क्रीज बॉडी रेझिस्टन्स. आता हा शब्द आलाय नवीन, प्रोफॅलॅक्सिस. त्याला काय म्हणतात रे, ही एक अशा प्रकारची ट्रीटमेंट असते की तुम्हाला आजार नाही होत. ठीक आहे, ऍक्टिव्ह इम्युनिटी काय असते की एक प्रकारचे अशा प्रकारचा औषध उपचार किंवा अशा प्रकारे तुम्हाला लसीकरण वगैरे हे काय गोष्ट असतं. प्रोफॅलॅक्सिस म्हणजे औषध उपचार करावं न लागण्यासाठी केलेली ट्रीटमेंट, म्हणजे तुम्हाला डिसीजवर औषध न लागाव त्याच्यासाठी केली असते. म्हणजे ट्रीटमेंट काय, ऍक्शन टू प्रिव्हेंट डिसीज. म्हणजे एक प्रकारे तुम्ही सांगू शकता की तुम्हाला डिसीज पासून प्रिव्हेंट करण्यासाठी औषध उपचार असतो हा ऍक्टिव्ह इम्युनिटीचा. ठीक आहे, तर पॅसिव्ह इम्युनिटीचा काय असतो की तुम्हाला इन्फेक्शन झालेलं आहे, मग ते ॲक्यूट असो किंवा मेजर असो, मेजरमध्ये वाचण्याचे चान्सेस कमी असतात. पण पॅसिव्ह इम्युनिटीची प्रोसेस कधी वापरतो आपण, जेव्हा तुम्हाला इन्फेक्शन झालंय. आता काय, तुम्हाला ऍक्टिव्ह इम्युनिटी जनरेट करून तर फायदा नाही, आता पहिले तुम्हाला त्याच्याशी लढणं आहे, तुमच्या शरीरात आलेल्या फॉरेन पार्टिकलशी, पॅथोजनशी. मग तुम्ही काय करणार, त्याला औषध उपचार देणार. मग ती काय झाली, पॅसिव्ह इम्युनिटी. तुम्ही काय करताय, औषध उपचार करताय. क्लिअर आहे. त्याच्या बघा, वॅक्सिनेशन अँड इम्युनायझेशन. वॅक्सिनेशन आणि इम्युनायझेशन, ठीक आहे, ह्या दोन गोष्टी आहे. वॅक्सिनेशन करतात, इम्युनायझेशन करतात. काय असतं बघा, आता आपण भरपूर लसी घेतलेल्या आहेत. BCGची लस घेतलेली आहे, त्याच्यानंतर भरपूर कोणाकोणाच्या खांद्यावर चट्टा असेल बघा, तुमच्या नसेल तर आई वडिलांच्या तर नक्कीच असेल. ठीक आहे, ते देवीची लस घ्यायचे म्हणे, त्याचे भरपूर चट्टे वगैरे पडायचे. एनिवे आता तसे अघोरी कृत्य होत नाहीत, कारण मेडिकल सायन्स ॲडव्हान्स झालेले आहेत आणि तुम्ही लोकच आहात फ्युचर जे मेडिकल सायन्सला आणखीन ॲडव्हान्स लेवलला नेणार. ठीक आहे, तर मग बघूया. प्रिन्सिपल ऑफ इम्युनायझेशन और वॅक्सिनेशन इज बेस्ड ऑन प्रॉपर्टी ऑफ मेमरी ऑफ इम्युनो सिस्टम. काय म्हणे की इम्युनो सिस्टमला मेमरी असते म्हणे, ही गोष्ट लक्षात ठेवून वॅक्सिनेशन किंवा इम्युनायझेशन प्रोग्राम रन केले जातात. म्हणजे काय, मी तुम्हाला चॅप्टरच्या सुरुवातीलाच सांगितलं की इम्युनो सिस्टममध्ये काय असते, मेमरी असते. समजा फर्स्ट टाइम एखादा पॅथोजन जर तुमच्या शरीरात आला तर ते पहिले एक प्रकारचे अँटीबॉडी सिक्रेट करून पाहिल की ह्या अँटीबॉडीजमुळे तो नष्ट होतो का पॅथोजन, नाही होत. सेकंड नाही झाला, थर्ड नाही झाला, फोर्थ झाला, फिफ्थ मध्ये समजा ती अँटीबॉडीज काम करून गेली आणि तिनं काय केलंय, त्या पॅथोजनला नष्ट केलं. मग पुढच्या वेळेस जर तो परत पॅथोजन शरीरामध्ये आला तर परत अँटीबॉडी 1, 2, 3, 4 असं नाही जाणार, ती डायरेक्ट 5th लेवलची अँटीबॉडीज काय करते, त्याच्यावर अटॅक करायला लागते. म्हणजे सेकंड टाइम जेव्हा इन्फेक्शन होतं तेव्हा ती अजून जोरात येते आणि वेगात अँटीबॉडीज बनते. काय करते, वेगात अँटीबॉडीज बनते. म्हणजे आपल्या इम्युनो सिस्टमला 1, 2, 3 म्हणजे ट्रायल आणि एरर करायचं काम राहत नाही. बरोबर आहे की नाही, ट्रायल आणि एरर ते काय करत असतात, करत नाही. डायरेक्ट 5th लेवलची जर चालली असेल तर ती 5th लेवलची बनतात. एक्झाम्पल देते, कधी कधी पहिलीच अँटीबॉडी पण चालून जाते. म्हणून तुम्ही जर नीट बघितलं असेल तर तुम्ही लहान असाल तेव्हा तुम्हाला काय होतं, जास्त आजारी पडायचे ॲज कम्पेअर्ड टू तुम्ही 15 वर्षाच्या पुढचे झाल्याच्या नंतर.
तर लहानपणी तुमच्या बॉडीला माहीतच नव्हतं ह्या पॅथोजनशी कसं लढायचं का लढायचं, बरोबर नाही. ती एक अँटीबॉडी करत होती, दुसरी करत होती, त्याला त्या प्रोसेसला वेळ लागायचा, त्या प्रोसेसला वेळ लागायचा. तेवढ्या वेळामध्ये तो पॅथोजन तुमच्या शरीरामध्ये ग्रो करून जायचा आणि मग तुम्हाला ताप यायचा, बरोबर आहे, तुम्हाला सर्दी व्हायची. आता ते तसं होत नाही. का नाही होत? त्याचं मेन कारण आहे की तुमच्या शरीराला माहीत झालेलं आहे की हा पॅथोजन आलेला आहे आणि लगेच तो अँटीबॉडी करतो. म्हणजे त्या पॅथोजनला वाढ होण्याची वेळच भेटत नाही, लगेच तो डिस्ट्रॉय होऊन जातो. लगेच तो डिस्ट्रॉय झाला तुमची बॉडी काय करते, चांगले होऊन जाते परत, म्हणजे तुम्हाला आजार होतो. पहिल्या इतकं तुम्हाला ताप आला, सर्दी आली हे होणार नाही. आणि तुम्ही अजून 21च्या पुढं जर गेलेत तर 21 ते 35 तर तुमची इम्युनिटी एकदम हाय लेवलवर असते. त्या पिरियडमध्ये तुम्हाला लवकर आजारी तुम्ही पडणार नाही. म्हणून ते यूथ म्हटलं जातो त्या पिरियडला, की जेणेकरून जास्त वापर. ठीक आहे. एनिवे, मग इन वॅक्सिनेशन अ प्रिपरेशन ऑफ अँटीजेनिक प्रोटीन ऑफ पॅथोजन, काय केलं जातं म्हणे, अँटीजेनिक प्रोटीन ऑफ पॅथोजन, म्हणजे जो पॅथोजन असतो शरीरामध्ये घुसतो तो जे प्रोटीन बनवतो तेच प्रोटीन काय केलं जातं, वॅक्सिनेशनमध्ये बनवलं जातं. किंवा इनॲक्टिवेटेड ऑर वीकन पॅथोजन, काय केलं जातं म्हणे, जो पॅथोजन आहे ज्याच्यामुळे आपल्याला डिसीज होतो त्याला काय केलं जातं, इनॲक्टिवेट म्हणजे मारलं जातं, किंवा त्याला काय केलं जातं, वीक केलं जातं, अर्धमेलं केलं जातं. बरं सर, वीक केलेला पॅथोजन आपल्या शरीरात घेऊन फायदा काय, तो तर काही कामच करणार नाही. तसं नसतं. कसं असतं माहिती का, जेव्हा एखादा पॅथोजन आपल्या शरीरामध्ये एंटर करतो तर तो काय करतो माहिती का, आपली जी बॉडीची मशिनरी असते जसं सेल, तिच्यावर किंवा त्याच्या DNA वर किंवा त्याच्या न्यूक्लियसवर काय करतो, अटॅक करतो आणि आपली गोष्ट वधवून घेतो. म्हणजे एखादा समजून घ्या राजा आहे, दुसऱ्या राज्यावर गेला तर तो काय करतो, तिथल्या राजाला काढून टाकतो, म्हणजे तिथल्या शेलच्या मशिनरीला काढून टाकायचं आणि आपले रूल्स चालू करायचे. तसं होतं. पॅथोजन पण काय करतो, तसं करतो. मग समजा आपण इनॲक्टिवेटेड म्हणजे मेलेले पॅथोजन जर टाकले तर आपली बॉडी काय करते की त्याच्या शरीरावर जे कव्हरिंग आहे, त्या पॅथोजनच्या शरीरावर जे कोटिंग आहे ते काय करते, विरघळून टाकायचा प्रयत्न करते, जेणेकरून त्याच्या आतलं सगळं मटेरियलच बाहेर येऊन जाईल. समजून घ्या, एखादं पाण्याची टाकी आहे किंवा एखादी गोष्ट आहे की समजून घ्या पाण्याची टाकी, त्या पाण्याची टाकीमधलं पाणी जर एकदम भस्कन खाली पडलं किंवा एखादा डॅम आहे, त्या डॅममधून जर सगळंच्या सगळं पाणी भस्कन आलं तर आपल्याला आजार होऊ शकतो, म्हणजे आपल्याला काय होऊ शकतं, अपाय होऊ शकतो. पण त्याच जर धरणातून तुम्ही थोडं थोडं जर पाणी बाहेर काढलं, त्याच्या आतलं सगळं मटेरियल बाहेर काढून टाकलं, तुम्हाला जास्त काही हे होणार आहे का, अपाय होणार आहे का, नाही. त्याच पद्धतीनं असतं की इनॲक्टिवेटेड केलेले जे पॅथोजन तुमच्या शरीरात जातात त्यांची वरची लेअरच काय करतात, ते डिझॉल्व करून टाकतात, की जेणेकरून काय होऊन जातं, तो जिवंतच राहत नाही, बरोबर नाही. एखाद्या सिंगल पेशी म्हणजे सिंगल सेल जो हा असतो ऑर्गॅनिझम, त्याची तुम्ही वरची लेअरच नष्ट करून टाका, त्याच्या आतलं सायटोप्लाझम पूर्ण बाहेर येऊन जाईल, बरोबर की. तसंच पद्धतीने असते की सायटोप्लाझमची जी वरची लेअर असते मेम्ब्रेन, तोच फोडून टाकतात ते. अशा पद्धतीचं काय करतात, मग अँटीबॉडीज बनवल्या जातात. ठीक आहे. तर मग वॅक्सिनेशनमध्ये काय केलं जातं, एक तर प्रोटीन टाकलं जातं जे पॅथोजन बनवत असतो ते, नाहीतर त्याला इनॲक्टिवेट केलेलं असतं किंवा त्याला वीक केलेलं असतं जेणेकरून तो पटकन मारला जातो. ठीक आहे. पोलिओमध्ये वीकन पॅथोजन वापरलं जातं पोलिओचा. ओके, मला जी माहिती ते सांगतो. अँटीबॉडीज प्रोड्यूस in the body against these antigen would neutralize the pathogenic agent during actual infection. Antibodies produced in body, जी आपल्या शरीरामध्ये काय झाली, अँटीबॉडी प्रोड्यूस झाली इन बॉडी अगेन्स्ट दिस अँटीजन. काय झालेलं आहे की समजा वॅक्सिनेशन तुम्हाला केलेलं आहे, तुमच्या शरीरामध्ये आता हे काय झालंय, एक तर प्रोटीन म्हणा इनॲक्टिवेटेड फॉर्ममध्ये म्हणा किंवा वीकन फॉर्ममध्ये तुमच्या शरीरामध्ये आता काय झालंय, पॅथोजन इंटर झालाय. पॅथोजन इंटर झाल्याच्या नंतर अँटीबॉडीज काय करते, तुमची इम्युनो सिस्टीम काय करते, अँटीबॉडीज प्रोड्यूस करते त्याच्या अगेन्स्टमध्ये आणि काय करते, वुड न्यूट्रलाइज द पॅथोजेनिक एजंट. आणि ती अँटीबॉडीज काय करते, मग त्या पॅथोजनला न्यूट्रलाइज करते. ठीक आहे. मग तिला काय होतं, एक प्रकारची आयडिया येऊन जाते की अशा प्रकारचा पॅथोजन आला की काय करायचं, न्यूट्रलाइज करायचं. म्हणजे तिला नेट प्रॅक्टिस करतो आपण, बरोबर आहे की. कुठल्याही गोष्टीला जर तुम्हाला ॲक्च्युअल क्रिकेट मॅचमध्ये परफॉर्म चांगला करायचा आहे तर काय करतात बॅट्समन प्लेयर्स,
नेट प्रॅक्टिस करतात. ॲक्च्युअल एक्झाममध्ये चांगले मार्क्स करायचे तर नेट प्रॅक्टिस करायची. कॉन्सेप्ट क्लिअर पाहिजे, त्याच्यानंतर तुम्ही त्याच्या रिलेटेड MCQ सॉल्व्ह केले पाहिजे. ठीक आहे. बरं, आणखीन एक गोष्ट आता मी तुम्हाला याच्यातच सांगतो, या वीकमध्ये म्हणजे 9-10 तारखेला या चॅप्टरवर टेस्ट होणार आहे. ठीक आहे, केमिस्ट्रीवर पण होणार. बरं, त्याच्यानंतर वॅक्सिन ऑल्सो जनरेट मेमरी. बरं, वॅक्सिनमुळे काय होतं, मेमरी जनरेट होते. मी तुम्हाला सांगितलं की वीकन पॅथोजन आलेला असतो किंवा इनॅक्टिवेट मेलेला असतो, तो आपल्या शरीराचं काही बिघडू शकतो का? नाही बिघडू शकत, लवकर नाही बिघडू शकत. बऱ्याचदा असं केसेस झालेले आहे की लस घेतली आणि त्या व्यक्तीला तो आजार झालेला आहे. कारण असतं तो पॅथोजन प्रॉपरली वीकन केलेला नव्हता. जगामध्ये अशा खूप घटना झालेल्या आहेत. क्लिअर आहे. असं नसतं की वॅक्सिनेशन करताना पण प्रॉपर काळजी घ्यावं लागते. आजच्या डेटला कोरोनावर बऱ्याच ठिकाणी प्रयोग चालू आहे, बऱ्याच त्या प्रयोगामधून एखादी वॅक्सिन योग्य पण असेल, पण तरी सुद्धा गव्हर्नमेंट काय करते, गव्हर्नमेंट हळूहळू प्रोसेस करत जात असते. एखाद्या देशाने एखादी वॅक्सिन काढली, जसं तुम्ही बघितलं असेल पेपरमध्ये की रशियानं वॅक्सिन काढली, ते तिथं देत आहेत. तरी भारतानं लगेच ती वॅक्सिन आणून उत्पादन सुरू केलं का? नाही. भारत ती वॅक्सिन आणेल. भारतामध्ये बहुतेक डॉक्टर रेड्डी नावाच्या कंपनीने ती वॅक्सिन बनवण्याचा कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे रशियासोबत. आता ती डॉक्टर रेड्डी ती वॅक्सिन बनवल्याच्या नंतर भारतीय लोकांवर ट्रायल केल्यानंतर त्याचे रिझल्ट पाहिजे. कारण भारतीय लोकांचे जीन्स आणि रशियन लोकांच्या जीन्सच्या जिनोममध्ये फरक असू शकतो. जिनोम ही कन्सेप्ट आपण बायोटेक्नॉलॉजीमध्ये बघू, पण जिनोम म्हणजे एक प्रकारचे जीन्सचे टाईप स्ट्रक्चर फरक असू शकतो. मे बी रशियन लोकांवर तिचा साईड इफेक्ट नाही झाला, पण भारतीयांवर होऊ शकतो. त्याच्यामुळे कुठल्याही देशात जरी वॅक्सिन बनली तरी तिच्या ट्रायल्स आपल्या देशात होतात आणि मगच ती वॅक्सिन आपल्या देशामध्ये इन्क्लूड केल्या जाते. लक्षात ठेवा, वीकन पॅथोजन वीकन प्रॉपरली नसेल तर तुम्हाला तो डिसीज होऊ शकतो. त्याच्यामुळे वॅक्सिन सुरुवातीला अशा केसेस झाल्या होत्या आणि त्यामुळे लोक काय करायचे, हे वॅक्सिन घेत नव्हते. कारण ते म्हणायचे की ज्यांनी वॅक्सिन घेतलं त्यांनाच तो डिसीज झालेला आहे. त्याच्यामुळं प्रॉपर केअर घेणं गरजेची असते. मग जेव्हा तुम्ही समजा वॅक्सिन ऑलरेडी घेतलेली असते तर तेव्हा तुमची काय झालेली असती, मेमरी जनरेट झाली असती की अशा प्रकारच्या पॅथोजनला ह्या प्रकारच्याच अँटीबॉडी चालतात, तिला मेमरी येऊन जाते. कोणाला? इम्युनो सिस्टमला. इम्युनो सिस्टमला जर मेमरी आली तर मग पुढच्या वेळेस कधी पण तुमच्या शरीरात तो पॅथोजन आला तर ती काय करते, इम्युनो सिस्टीम लगेच ती अँटीबॉडीज जनरेट करते आणि तिला न्यूट्रलाइज करायचा प्रयत्न करते. बी अँड T cells that recognize the pathogen quickly on subsequent exposure. सबसिक्वेंट म्हणजे नेक्स्ट टाइम. फर्स्ट टाइम एक्सपोजर तो तुम्हाला वॅक्सिन थ्रू झालेला आहे. सबसिक्वेंट म्हणजे पुढच्या वेळी जेव्हा तो येईल तेव्हा ती काय करते, बी आणि टी सेल लगेच ऍक्टिव्ह होऊन जातात, ओळखून घेतात कोणता पॅथोजन आहे आणि लगेच त्याच्यावर अँटीबॉडीज बनवून टाकतात. ठीक आहे. ओव्हरव्हेल्म इन्वेडर विथ मासिव्ह प्रोडक्शन ऑफ अँटीबॉडी. काय करतात मग, त्यांना माहिती आहे की काय झालेलं आहे, त्यांना माहीत झालेलं आहे की हा तो पॅथोजन आहे आणि याच्यासाठी हीच अँटीबॉडी लागते. ते काय करतात, खूप मोठ्या प्रमाणात अँटीबॉडी लगेच प्रोड्यूस करतात, जेणेकरून तो जो पॅथोजन आहे त्याची आपल्या शरीरात वाढ व्हायच्या आधीच त्याला नष्ट करून टाकतात. म्हणजे जर त्याची लई मोठ्या प्रमाणात वाढ झाली तर मग आपल्याला आजार जाणवतो. आपल्या शरीरामध्ये कित्येक असे पॅथोजन येत असतात की जे आपल्याला काय करतात, इन्फेक्ट करतात आणि इन्फेक्ट करण्याचा प्रयत्न करतात. पण आपली इम्युनो सिस्टम काय करते, त्यांना नायनाट करून टाकते. खूप पॅथोजन आपल्या शरीरात आले बी असं आणि त्यांना इम्युनो सिस्टमनं नष्ट पण केलेले असं. त्याच्यामुळे आपल्या इम्युनो सिस्टमचे आभार माना, ती तुमच्यासाठी 24/7 लढत असते, तुमच्यासाठी ती काम करत असते. ठीक आहे. ओके, नेक्स्ट पॉइंट आहे बघा. नेक्स्ट पॉइंट आहे, if a person is infected with some deadly microbe to which quick immunoresponse is required as in tetanus. टिटॅनस मध्ये काय असतं म्हणे, क्विक रिस्पॉन्स माणसाला गरजेचा असतो, नाही तर ते माणसाला धनुर्वात होते म्हणजे काय होतं, माणूस चांगला धनुष्यबाणासारखा वाकडा होऊन जातो. क्लिअर आहे, एकदम पाठीपासून माग वाकणार, तो उलटा नाही होणार, असा समोरून नाही वाकणार, मागून वाकणार, जिकडून त्याला वाकायला नाही पाहिजे. तर टिटॅनस मध्ये काय असतं, इम्युनो सिस्टमचा क्विक रिस्पॉन्स गरजेचा असतो.
त्याच्यामुळे जेव्हा पण टिटॅनस होण्याचे चान्सेस असतात, म्हणजे आपल्याला मारबीर लागलेला असतो किंवा इतर काही गोष्टी झाली, तर टीटीचं इंजेक्शन घेऊन येतात, टिटॅनसचं इंजेक्शन. ते घेतल्यानं काय होतं बरं, ते घेतल्यानं आपल्या शरीरामध्ये की हे टिटॅनसचे मायक्रो पॅथोजन जे विकन झालेले किंवा डेड मायक्रो पॅथोजन्स काय करतो आपण शरीरात इंजेक्ट करतो. शरीरात इंजेक्ट केल्याच्या नंतर काय होऊन जातं, शरीरामध्ये लगेच अँटीबॉडीज बनायला लागतात त्या टिटॅनसच्या मायक्रोबला नष्ट करण्यासाठी. मग अशा वेळी आपल्या शरीरामध्ये अँटीबॉडीज काय असतात, ऑलरेडी ॲक्टिवेट झालेले असतात. मग ते जर आपल्याला त्या मार लागल्यामुळे जर टिटॅनस हा रोग व्हायचे जरी चान्सेस असले, तरी काय झालेलं असतं, आपल्याकडे शरीरात ऑलरेडी अँटीबॉडीज असतात, म्हणजे क्विक अँटीबॉडीज ऑलरेडी तयार झालेल्या आहेत. त्या काय करतात, त्या पॅथोजनला, टिटॅनसच्या पॅथोजनला नष्ट करून टाकतात. म्हणजे आपण टिटॅनसचं पॅथोजन लगेच इंजेक्ट करतो, मारबीर लागला की त्यानं काय होऊन जातं, अँटीबॉडीज जनरेट होऊन जातात. जनरेट झाल्या की मग ते टिटॅनस एका दिवसात तसा लगेच वाढत नाही ना, त्याला काय होतं, थोडा वेळ लागतो. मग त्याच्यामुळे ते काय करतात, आधीच अँटीबॉडीज तयार करून ठेवायचे आपल्या शरीरामध्ये, किंवा हे करून ठेवायचं, त्याला सवय लावून घ्यायची, जेणेकरून काय होऊन जातं, मग वाचतं. वी नीड टू डायरेक्टली इंजेक्ट द परफॉर्म्ड अँटीबॉडीज. काय करावं लागतं आपल्याला, परफॉर्म म्हणजे त्याच अँटीबॉडीज कधी कधी टाकून घ्यावं लागतात, ज्या काय असतात गरजेचे असतात. जसं की कोरोनामध्ये, तर कोरोनामध्ये काय करतोय आपण प्लाझ्मा थेरपीमध्ये, की ज्याच्या शरीरात अँटीबॉडीज झाल्या तयार त्याच्याच टाकून देतो, ठीक आहे. कधी कधी तशी पण गरज असते. और अँटीटॉक्झिन्स, अँटीटॉक्झिन्स म्हणजे काय, अँटीडोट्स एक प्रकारचं, ठीक आहे. अ प्रिपरेशन कंटेनिंग अँटीबॉडीज टू द टॉक्झिन, म्हणजे काय असतात, अशा अँटीबॉडीज असतात जे टॉक्झिनवर वापर करतात. कोणाच्या वेळेस, सापाच्या वेळेस, अँटीबायोटिक्स म्हणतो आपण त्याला, ठीक आहे. ते पण काय करावं लागतात, कधी कधी आपल्याला लगेच इंजेक्ट करावं लागतात क्विक रिस्पॉन्ससाठी. हे पण एक झालं. ही कोणती इम्युनिटी इन रे, आपण हे अँटीबॉडीज आतमध्ये टाकत असेल ते टॉक्झिन म्हणा किंवा काय अँटीटॉक्झिन म्हणा, किंवा परफॉर्म अँटीबॉडीज आपण इंजेक्ट करतोय. इंजेक्ट करतोय म्हणजे काय करतोय, पॅसिव्हली आपण काय करतोय, इम्युनिटी प्रदान करतोय, स्वतःहून देतोय, असं देतोय. ती काय झाली, पॅसिव्ह इम्युनिटी. इवन इन केस ऑफ नेक बाईट, the injection which given to the patient contains performed antibodies against snake venom. परफॉर्म अँटीबॉडीज काय असतात, परफॉर्म अँटीबॉडीज ह्या त्या बॉडीज अँटीबॉडीज असतात ज्या टॉक्झिनशी लढतात. मग आपल्याला स्नेक बाईट झाला तर आपण काय करतो, त्या परफॉर्म अँटीबॉडीज म्हणजे ज्या टॉक्झिनशी लढणाऱ्या अँटीबॉडीज काय करतो आपण शरीरामध्ये लगेच इंजेक्ट करून घेतो, की तेने करून काय करा, जहर नलिफाय करून टाकू. ओके, दिस टाइप ऑफ इम्युनायझेशन इज कॉल्ड पॅसिव्ह इम्युनायझेशन. या प्रकारच्या इम्युनायझेशनला काय म्हटलं जातं, पॅसिव्ह इम्युनायझेशन. बरोबर आहे, पॅसिव्हली करतायत तुम्ही सगळं काम. त्याच्यानंतर डीएनए रिकॉम्बिनंट टेक्नॉलॉजी. डीएनए रिकॉम्बिनंट टेक्नॉलॉजी काय असते री, काय केलं जातं याच्यामध्ये रिकॉम्बिनंट टेक्नॉलॉजीमध्ये. तर बघा काय करतात दरवेळेस, की समजा तुमचा एक पॅथोजन, त्या पॅथोजनचा डीएनए काढणार, त्यानंतर तुमच्या शरीराचा डीएनए काढणार, ह्युमनचा डीएनए घेणार. पॅथोजनचा ह्युमनचा 2 जणांचा डीएनए घेणार आणि तो डीएनए एका तिसऱ्या काय करणार, बॅक्टेरियामध्ये टाकून देणार, ठीक आहे. जनरली ते बॅक्टेरिया आणि ईस्टच असतात. का असतात, कारण ते अंडर डेव्हलप, ते कसे अंडर डेव्हलप असतात. तर त्यांच्यामध्ये काय केलं जातात, एखाद्या बॅक्टेरिया किंवा ईस्टमध्ये तो दोन्ही डीएनए, कोणाकोणाचा, ह्युमनचा डीएनए प्लस कोणाचा डीएनए, जो पॅथोजन आहे त्याचा डीएनए, त्या दोघांचा डीएनए मिक्स करून एक तिसरा डीएनए बनवून काय केलं जातं, नवीन एखादी हे बनवल्या जाते, केमिकल बनवलं जातं. मग ते काय केलं जातं, मग ते त्याच्यावर ऍक्ट करतं, ते शरीरामध्ये आपण काय करतो, इंजेक्शन करून घेतो, ठीक आहे. अशा पद्धतीनं आपण काय केलेलं आहे, खूप मोठं हे केलंय. हे जे बीटी कॉटन बनलेले आहेत हे तसेच बनलेले डीएनए रिकॉम्बिनंट टेक्नॉलॉजीनं, बरोबर नाही. बीटी कॉटनमध्ये काय केलं त्यांनी, की बघितलं की बीटी कॉटनला मारणारी अळी कोणती, बीटी कॉटन कशाने मरतं, आणि त्या बीटी कॉटनवर पडणाऱ्या अळीचा डीएनए, आणि तुमच्या काय केलेलं आहे, बीटी कॉटनवर पडणाऱ्या अळीचा डीएनए घेतला आणि बीटी कॉटनला नष्ट करणाऱ्या ज्या गोष्टी त्या गोष्टी अशा एकत्र केल्या आणि ते कशात केलं, बॅक्टेरियात इंजेक्ट केलं. नंतर तो बॅक्टेरियाला मध्ये काय केलं, याचा पण डीएनए टाकला त्या प्लांटचा, कापसाच्या प्लांटचा डीएनए. मग त्याच्यातून एक काहीतरी वेगळं हे गोष्ट निघली. ती गोष्ट
त्या प्लांटच्या बी मध्ये इंट्रोड्यूस करायला सुरुवात केली, की जेणेकरून त्या प्लांटमध्ये काय येईल, त्याच्या डीएनए मध्ये हा नवीन डीएनए राहील. नवीन डीएनए काय करतो, त्या बोंडाळीला येऊ देत. म्हणजे असं एक प्रकारचे डीएनए रिकॉम्बिनंट टेक्नॉलॉजी असते. ठीक आहे. त्याच्यात काय केलं जातं, 2 ऑर्गॅनिझमचे डीएनए घेऊन तिसऱ्यामध्ये टाकला जातो, तिसरा काय करतो, तिसराच डीएनए बनवतो, अशा पद्धतीने. ठीक आहे. तर हे आपल्याला शिकायचं आहे डीएनए मध्ये, डीएनए युनिटमध्ये, डीएनए युनिट बायोटेक्नॉलॉजी युनिटमध्ये, तिथं मी तुम्हाला सांगेन. बरं, रिकॉम्बिनंट टेक्नॉलॉजी. नेक्स्ट आहे वॅक्सिन प्रोड्यूस युझिंग धिस अप्रोच अलाव लार्ज स्केल प्रोडक्शन. काय करायचं, अशा पद्धतीनं, म्हणजे हे रिकॉम्बिनंट टेक्नॉलॉजीमुळे काय होतं बघा, सॉरी वाचायचं राहिलं. रिकॉम्बिनंट टेक्नॉलॉजी हॅज अलाउड प्रोडक्शन ऑफ अँटीजेनिक पॉलिपेप्टाइड. अँटीजेनिक पॉलिपेप्टाइड म्हणजे जे अँटीजेनिक पॉलिपेप्टाइड आहे, म्हणजे जे आपला जो अँटीजन, जो पॅथोजन असतो, तो जे प्रोटीन्स बनवतो, तेच प्रोटीन्स आपण कोणाकडून बनवून घ्यायचे, बॅक्टेरियाकडून. बॅक्टेरिया कसा बनवत, जेव्हा त्याच्यामध्ये आपण आपला डीएनए प्लस याचा डीएनए टाकू त्या पॅथोजनचा, आता तो काय करेल, त्या पॅथोजनच्या डीएनए प्रमाणे ऍक्ट करायला लागेल. तो काय करेल, तेच प्रोटीन बनवत. मग ते प्रोटीन बनलं की मग आपण काय करू, ते प्रोटीन घेऊ आपल्या शरीरामध्ये इंजेक्ट करू, जेणेकरून काय होईल, आपल्या शरीराला आधीच ते इन्फेक्शन होऊन जाईल. म्हणजे मग आपण काय करू, आपलं शरीर अँटीबॉडीज तयार करेल. आपलं शरीर काय करेल, मग त्या इन्फेक्शनच्या विरुद्ध अँटीबॉडीज करेल. म्हणजे एक प्रकारचे वॅक्सिन प्रोसेसमध्ये ही प्रोसेस वापरली जाते, की आधीच तुम्हाला काय करायचं, खतरे का आभास करून द्यायचं, तुम्हाला माहीत करून द्यायचं, असं असतं. खास करून ह्युमन इम्युनिटी ही जवळजवळ 18 वर्षापर्यंत किंवा 15-16 वर्षापर्यंत एकदम स्ट्रॉंग असते, डेव्हलपमेंट स्टेजमध्ये असते. त्याच्यानंतर ती एवढी डेव्हलप होत नाही जेवढी ती आधी होती, अर्ली स्टेजमध्ये होती. ठीक आहे. तिच्यानंतर काय होतं, डिस्फंक्शन व्हायला सुरुवात होते, खूप स्लो होते, पण एकदम 60-70 नंतर ती कामच करत नाही. काही काही असे पण केसेस भेटली 100 वर्षाचे आहेत, त्यांची पण इम्युनिटी चांगली आहे, पण ते पर्सन टू पर्सन व्हॅरी करतं, त्याला आपण काही म्हणू शकत. बरं, मग काय केलं जातं मग, की ह्या टेक्नॉलॉजीमुळे काय झालेलं आहे, आपल्याला शक्य मोठ्या प्रमाणात लसींचं उत्पादन करणं शक्य झालेलं आहे. कारण आपण काय करतो, बॅक्टेरियामध्ये ते इंजेक्ट करून देतो डीएनए, ते बनवत राहतात. मग जितके जास्त बॅक्टेरिया वापराल तितकी जास्त तुम्हाला प्रोडक्शन मिळेल. ठीक आहे. हेन्स ग्रेटर अवेलेबिलिटी ऑफ इम्युनायझेशन. त्याच्यामुळे आपल्याला काय झालेलं आहे, इम्युनायझेशन करायला सोपं झालेलं आहे. मग आता तेच चालू आहे. जगामध्ये सर्वात मोठी लस बनवणारी कंपनी भारतामध्ये आहे, पुण्याला, सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया. जग भारताकडे काय असलं म्हणून पाहिलंय, त्यांना माहिती आहे आपण जरी लस बनवली तर ती लस कमी किमतीमध्ये आणि मोठ्या प्रमाणामध्ये बनवण्याची आज टेक्नॉलॉजी फक्त भारतामध्ये. ओके, भारतामध्ये ती टेक्नॉलॉजी आहे. आणि मग जगाला काय करावं लागेल, भारतातच यावं लागेल. कारण भारतामध्ये आज सुद्धा लसीकरण केल्या जातं. युरोपियन कंट्रीला जेव्हा कोरोनाच्या सुरुवातीच्या काळामध्ये खूप सारा प्रसार झाला, त्यांचा डेथ रेट पण आपल्यापेक्षा खूप जास्त आहे. याचं रिझन दिल्या गेलेलं आहे एका ठिकाणी रिसर्चमध्ये, की ते लोक लसी घेतच नाही, त्यांच्याकडे लसी जातच नाही. लसीकरणचा तिकडे काहीही वापर नाहीये. त्या सगळ्या गोष्टी काय होतं मग, त्या सगळ्या गोष्टी मॅटर झाल्या त्यांच्यासाठी, की त्याच्यामुळे त्यांची लवकर डेथ व्हायला लागली, इम्युनो सिस्टीम त्यांची अंडर डेव्हलप होती. ओके, ते झालं. बरं, त्याच्यानंतर बघा, हिपॅटायटिस बी वॅक्सिन प्रोड्यूस फ्रॉम यीस्ट. हे लक्षात राहू द्या. हिपॅटायटिस बी ची वॅक्सिन कशापासून बनवली जाते, यीस्ट पासून. बऱ्याच याच्यात आता ही इथं स्पेसिफिक मेन्शन केलेली. जर एखाद्या एक्झाम मध्ये आलं की बाबा ही कशापासून बनवली जाते, बॅक्टेरियापासून जाती, यीस्ट पासून जाती का कशापासून जाती, जनरली बॅक्टेरिया मारा. जर माहीत नसेल तर बॅक्टेरिया मारा. हिपॅटायटिसचं लक्षात ठेवा. गेसचं सांगतोय मी. ठीक आहे. गेस कधी करायचा असतो, जेव्हा काहीच येत नसेल, काहीच नाही, आयुष्य बर्बाद झालंय, तेव्हा काय करायचं, मग गेस करायचा की असं होईल, असं होईल, तसं होईल. ठीक आहे. मग हे इथे एडवर्ड जेन्नर बद्दल माहिती दिली आहे. 1976 मध्ये त्यानं काय केलं, एक मिल्कमेड होती, म्हणजे एक बाई होती, तिला काय झालं होतं, सफर झाली नव्हती. कशापासून, स्मॉल पॉक्स या आजारापासून. का नव्हती झाली, की तिला गायीच्या याच्यावरचे काहीतरी पुरळ आले होते. ठीक आहे. मग त्यांनी काय केलं, त्या पुरळा ज्याला ज्याला आलेले होते ते गायीच्या काऊ पॉक्सचे, त्या लोकांना स्मॉल पॉक्स नावाचा डिसीज झाला नव्हता. मग त्याला ते लक्षात आलं. मग त्यानं काय केलं, तिच्या त्या शरीरातले जे पुरळ होते, त्या पुरळातलं केमिकल काय केलं, ते एका 8 वर्षाच्या मुलाला दिलं. मग त्याला दिलं तर मग त्याला पण काय झालं, त्याच्यामध्ये पण शरीरामध्ये काय झालं, हे इम्युनिटी आली.
त्याच्याहून त्यांनी एक असा अंदाज लावला की बाबा लोकांना काय केलं, आधीच जर दिलं तर ते काय होईल, येईल. आता ते मला नेमकं लक्षात नाहीये हा एक्स्ट्रा पॉइंट आहे, तुम्ही फक्त वाचा. काय वाचू आपण, की ही ट्रान्सपोर्टेड द मटेरियल फ्रॉम सोर ऑफ मिल्कमेड हू वॉज सफरिंग फ्रॉम काऊ फॉक्स. जिला काऊ फॉक्स झाला होता तिला स्मॉल फॉक्स नव्हता झाला. टू द यंग बॉय ऑफ 8 year old. त्यांनी काय केलं मग, त्या काऊ फॉक्सचे जे काय हे होतं मटेरियल, ठीक आहे, ते काय केलं 8 वर्षाच्या मुलाला दिलं. आफ्टर सम टाइम ही इंजेक्ट लाईव्ह स्मॉल फॉक्स इन टू दॅट बॉय. नंतर काय केलं, जिवंत स्मॉल फॉक्सचे जे पॅथोजन आहे त्या मुलाला इंजेक्ट केले. बघा ती क्रुएलिटी. त्याला माहित होतं का, ते बिचारा त्याला झाला असता तर तो गेला पण असता. पण काय झालं, बट द सिम्पटम ऑफ डिसीज डिड नॉट अपीअर. त्या बाळाला काय झालं, म्हणजे तुम्हाला परत एकदा नीट ओव्हरव्ह्यू सांगतो, की एक गवळण होती. त्या गवळणीला काय झालं होतं, गाईचा जो स्मॉल फॉक्स असतो, गाईच्या आतळावर जे असतात ना, म्हणे काहीतरी पुरळ उठली होती तिच्या हातावर. मग त्या पुरळातलं जे पस बीस काय असेल त्यानं तो काय केलता, एका मुलाला काय केलता, दिला होता. ठीक आहे, मिल्क मेड हू वॉज सफरिंग फ्रॉम काऊ फॉक्स टू द यंग बॉय. म्हणजे त्यानं त्याच्यातलं मटेरियल काय केलं, त्या पुरळामधलं मटेरियल त्या 8 वर्षाच्या मुलाला दिलं. काही काळानंतर त्या मुलाला काय केलं, इंजेक्शन दिलं. कोणाचं, स्मॉल फॉक्सचे जिवंत पॅथोजनचं. त्या स्मॉल फॉक्सच्या जिवंत पॅथोजनचं त्याला इंजेक्शन दिल्याच्या नंतर काय झालं, त्याला स्मॉल फॉक्सचा एक बी सिम्पटम दिसला नाही. मग ही ट्राईड धिस प्रोसेस ऑन अनादर पर्सन. तर त्याला काय झालं, सक्सेस मिळाली. मग त्यांनी ह्या पद्धतीला, म्हणजे तुम्हाला पॅथोजननी अटॅक करायच्या आधीच तुम्ही काय केली आहे, इम्युनिटी जनरेट केलेली आहे. ठीक आहे, मग त्याला ह्या गोष्टीला काय म्हटलं, वॅक्सिनेशन नाव दिलं. म्हणून ही गोष्ट आता आपण काय करतो, वॅक्सिनेशन म्हणून वापर. नेक्स्ट आहे बघा, हे बघा आपल्या शरीरामध्ये ज्या अँटीबॉडीज सापडतात, IgA, IgD, IgE, IgG, बरं IgG, IgM. तर ठीक आहे, हे अँटीबॉडीज आहे. त्याचा हा टेबल हा तुम्हाला काढणं आहे. मागचे जे आहेत ते तुमच्या NCERT मध्ये आहेत, तिथं अंडरलाईन जरी केल्या त्या गोष्टी तरी चालत, काही प्रॉब्लेम नाही. जिथं ते तुमच्या NCERT मध्ये नाहीये ते तुम्हाला नोटबुकमध्ये ठेवणं गरजेचं आहे, कारण एक्स्ट्रा पॉईंट्स देतो मी जे तुम्हाला नीटला हेल्पफुल राहू शकतात. बरं बघा, IgA, अ प्रायमरी अँटीबॉडी प्रेझेंट इन कोलोस्ट्रम. कुठं असतं म्हणे, कोलोस्ट्रम. ऑल्सो प्रेझेंट इन डायमेट्रिक फॉर्म इन सलायवा, म्युकस, स्वेट अँड टीयर. बर, कोलोस्ट्रम म्हणजे काय, मग एक प्रकारचा फ्लुइड असतो. ठीक आहे, कुठून हा सिक्रेट होतो, तर मॅमरी ग्लँड. म्हणजे जनरली तुम्ही जे दूध पितात ना, त्या दुधामध्ये कोलोस्ट्रम असतो. ठीक आहे, मॅमरी ग्लँड मधून सिक्रेट होणारा पदार्थ आहे आणि मॅमरी ग्लँड पासूनच मिल्क कलेक्ट होतं. ठीक आहे, तर मग कोलोस्ट्रम कशात असतो, दुधामध्ये असतो. म्हणजे तुम्हाला दूध पिणं चांगलं आहे, अँटीबॉडीज मिळतात. ऑल्सो प्रेझेंट इन डायमेट्रिक फॉर्म इन सलायवा. तुमच्या शरीरातली जी सलायवा असते त्याच्यात सुद्धा असतो. म्युकस, स्वेट आणि टीयर्स मध्ये सुद्धा असतो. फंक्शन काय, प्रोटेक्शन ऑफ म्युकस मेम्ब्रेन. ठीक आहे, म्युकस मेम्ब्रेन जे जे असतात ज्याच्यावर बारीक लेअर असते म्युकस सारखी, त्याला प्रोटेक्ट करण्याचं काम करते. आउटर सरफेस ऑफ बॉडी, प्रोटेक्शन फ्रॉम इनहेल्ड इंजेक्टेड पॅथोजन. तुम्ही जे श्वासावाटे आतमध्ये पॅथोजन घेतात त्या पॅथोजनची काय करण्यासाठी, इनहेल्ड इंजेक्टेड पॅथोजनच्या साठी ते अँटीबॉडीज काम करतात. कोणत्या, IgA. IgD प्रेझेंट इन द ट्रेस अमाउंट ऑन द सरफेस ऑफ लिम्फोसाइट इन द ब्लड. प्रेझेंट इन ट्रेस अमाउंट. ट्रेस अमाउंट म्हणजे थोड्याफार प्रमाणामध्ये कुठे असतात, ऑन द सरफेस ऑफ लिम्फोसाइट. लिम्फोसाइट काय, ब्लड सेल आहे. लिम्फोसाइट काय, एक प्रकारच्या ब्लड सेल आहे. आपण जेव्हा ब्लडचं स्ट्रक्चर बघू ना तेव्हा या सगळ्या सेल्स येईल बघा आपल्याकडे. ठीक आहे, ऍक्टिव्हेशन ऑफ बी लिम्फोसाइट्स काय करतात, IgD ही अँटीबॉडी काय करते, ऍक्टिव्हेशन ऑफ बी लिम्फोसाइट अँड डेव्हलपमेंट अँड मॅच्युरेशन ऑफ इम्युनो रिॲक्शन. काय काय फंक्शन करते, मग ऍक्टिव्हेट कोणाला करते, तर बी लिम्फोसाइटला, आणि डेव्हलप अँड मॅच्युरेशन ऑफ इम्युनो रिॲक्शन. जे पण तुमचे रिॲक्शन होतात, इम्युनो रिॲक्शन काय होणार, अँटीबॉडीज त्या पॅथोजनच्या ऍक्टिव्ह साईटला बाइंड करणार, मग त्याच्या ऍक्टिव्ह साईटला डिस्ट्रॉय करणार. त्याच्यासाठी केमिकल रिॲक्शन असते. डिस्ट्रॉय करणार म्हणजे असे तलवारी घेऊन चालवणार नाही, तर काय करणार, एक एक केमिकल सोडून, केमिकल रिॲक्शन होऊन त्याला काय करतात, न्यूट्रलाइज केलं जातं. मानवी शरीर हे एक प्रकारचं केमिकल रिॲक्शनच आहे.
सिस्टमॅटिक केमिकल रिॲक्शन आहे, सिस्टमॅटिक कॉम्प्लेक्स केमिकल रिॲक्शन. क्लिअर आहे. बरं, IgE प्रेझेंट इन व्हेरी स्मॉल क्वांटिटी, ठीक आहे, स्मॉल क्वांटिटीत असतं. शो स्पेसिफिक लिंकेज विथ मास्ट सेल अँड बॅसोफिल सेल. बॅसोफिल सेल्स या पण ब्लड सेल्सच आहे. मास्ट सेल कशाला म्हणणार आहे मग? मास्ट सेल ह्या कनेक्टिव्ह रिजन मध्ये असतात बघा, ठीक आहे. कनेक्टिव्ह टिश्यूज ज्या असतात ना तुमच्या, कनेक्टिव्ह टिश्यूज तुम्हाला माहिती आहे की कनेक्शन जिथे जिथे येतं आपलं दोन हाताचं याचं, तर त्या कनेक्टिव्ह टिश्यूजमध्ये मास्ट सेल असतात. तर ते मास्ट सेल काय करतात? हिपॅरिन आणि हिस्टमाइन नावाचे प्रोटीन सिक्रेट करतात. हिपॅरिन, हिस्टमाइन हे ब्लड क्लॉटिंग आणि ब्लड कोॲग्युलेशन सारखे गोष्टी आहेत. हे परत आपल्याला ब्लड साठीच बघावं लागणार आहे. ब्लडचं जोपर्यंत माहिती नाही भेटत तोपर्यंत तुम्हाला हे थोडं अवघड जाणार. ठीक आहे, तर आपण काय करू, याच्यानंतर आपण ह्युमन सर्क्युलेशन चॅप्टर घेऊन टाकू. ठीक आहे, त्याच्यात मग तुम्हाला कळेल की बाबा हिपॅरिन काय. म्हणजे हे दोन चॅप्टर एक साथ वाचले की तुम्हाला कळेल. हे पण एक प्रकारचं हेच आहे. बॅसोफिल सेल्स पण काय, बॅसोफिल्स ह्या आपल्या WBCचाच प्रकार आहे. ठीक आहे, अग्रॅन्युलोसाइट, ग्रॅन्युलोसाइट अशा प्रकारच्या WBCचं वर्गीकरण होतं. मग त्या ग्रॅन्युलोसाइट्समध्ये ना ग्रॅन्युलोसाइट्समध्ये अजून प्रकार बनतात, तर त्याच्यामध्ये बॅसोफिल सेल असतात. बरं, मग काय म्हणे, IgE काय करतं म्हणे, स्टिम्युलेशन ऑफ मास्ट सेल रिलेटेड टू ॲलर्जिक रिॲक्शन. जेव्हा पण तुम्हाला ॲलर्जिक रिॲक्शन होते, ठीक आहे, तेव्हा मग काय करतात, स्टिम्युलेट करण्याचं काम कोणतं करतात, ह्या अँटीबॉडीज करतात. प्रोटेक्शन फ्रॉम पॅरासाइट. पॅरासाइट जे परोपजीवी असतात, तुमचं रेडीमेड फूड खाऊन घेतात. शरीरातलं काय करतात, रेडीमेड जे फूड असतं, रेडीमेड म्हणजे एकदम डायजेस्ट केलेलं सगळं, जे साधा काय करायचं आहे, फक्त ब्लडला ॲब्सॉर्ब करायचं आहे ती गोष्ट. ठीक आहे ते. बरं, IgG मोस्ट ॲबंडंटली फाउंड अँटीबॉडी. ओके, मेन इम्युनोग्लोबिन ब्लड, इम्युनोग्लोबिन ऑफ ब्लड, मेन इम्युनोग्लोबिन ऑफ ब्लड. बरं, हे जे IG दिसतंय ना तुम्हाला याच्यामध्ये, हे IgGचा फुल फॉर्म आहे इम्युनोग्लोबिन. IgGचा फुल फॉर्म आहे इम्युनोग्लोबिन आणि G म्हणजे त्याचा टाईप दिलेला आहे ADG. ठीक आहे, तसं मेन इम्युनोग्लोबिन ऑफ ब्लड अँड इंटेस्टायनल इंटरस्टिशियल फ्लुइड. ओके, कुठं कुठं सापडतं, ब्लड आणि इंटेस्टायनल फ्लुइडमध्ये. विच हॅज कॅपॅसिटी टू पास थ्रू प्लासेंटा. याच्यामध्ये कॅपॅसिटी असते प्लासेंटा थ्रू जाण्याची. प्लासेंटा म्हणजे काय रे मग, एखादं तुम्हाला माहिती का प्लासेंटा? मी आधी पण बोललो पण तेव्हा अर्थ नाही सांगितला. आता मला सांगा प्लासेंटा नेमकं असतं काय? हा एक प्रकारचा ऑर्गन असतो. हा एक प्रकारचा ऑर्गन असतो. जेव्हा एखादा फिटस युटेरसमध्ये डेव्हलपिंग स्टेजमध्ये असतो तेव्हा काय असतं, तेव्हा हा प्लासेंटा आपल्याला विजिबल होतो. ठीक आहे, म्हणजे एक प्रकारची ही IG अँटीबॉडीज आपल्याला प्लासेंटा थ्रू बाळापर्यंत जाते. मग आपल्याला असा क्वेश्चन येऊ शकतो की विच वन ऑफ द फॉलोइंग अँटीबॉडीज इज which one of the following antibodies can be given to fetus from his mother. ठीक आहे, याच्यापैकी कोणती? मग याच्यामध्ये 4-5 हे ऑप्शन देऊन टाकतील, मग तुम्हाला मार्क करावं लागेल IgG. ओके, टू प्रोव्हाइड इम्युनो पॉवर, काय करायचं, टू प्रोव्हाइड इम्युनो पॉवर टू ह्युमन एम्ब्रियो अँड स्पेसिफिक लिंकेज विथ फॅगोसायटिक सेल्स फॉर फॅगोसायटॉसिस. टू प्रिव्हेंट इम्युनो पॉवर, ठीक आहे, इम्युनो पॉवर देण्यासाठी. टू एम्ब्रियो, टू ह्युमन एम्ब्रियो, ह्युमन एम्ब्रियोला इम्युनो पॉवर देण्यासाठी. बघा याच्यातच दिसून गेलं, मी जे सांगितलं तेच आहे. स्पेसिफिक लिंकेज विथ पॅथोजेनिक साइटिंग. काय म्हणे, स्पेसिफिक लिंकेज विथ पॅथोजेनिक साइट्स. की पॅथोजेनिक साइट्सची स्पेसिफिक लिंक झालं पाहिजे, म्हणजे त्याच्यावरचं जे ऍक्टिव्ह साइट्स नसतात का अँटीबॉडीजवर चिपकण्यासाठी. फॉर फॅगोसायटॉसिस. फॅगोसायटॉसिस म्हणजे फॅगोसाइट म्हणजे दुश्मन, दुश्मन म्हणजे पॅथोजन, पॅथोजनला सायटॉसिस म्हणजे नष्ट करण्यासाठी फॅगोसायटॉसिस म्हणतात. काय करायचं, त्या पॅथोजनला पूर्ण एंगल्फ करतात, असं आत करून टाकतात त्याला. ते फॅगोसाइट काय करतात, सगळे ते पॅथोजनला असं सगळ्या बाजूने घेरतात आणि डिस्ट्रॉय करतात. तर फॅगोसायटॉसिस म्हणतात. IgM फर्स्ट अँटीबॉडी जनरेटेड इन रिस्पॉन्स टू अन अँटीजन इन ब्लड प्लाझ्मा अँड largest cell of immunoglobulin with pentameric form. बर, काय म्हणे, फर्स्ट अँटीबॉडी जनरेटेड इन रिस्पॉन्स टू अँटीजन, म्हणजे जेव्हा पहिल्यांदा अँटीजन तुमच्या शरीरात आला तर कोणती IgM ही बॉडी अँटीबॉडी जनरेट होते, ती बघते की ये मुझसे हँडल होता है क्या नाही.
ठीक आहे. लार्ज साईज ऑफ इम्युनोग्लोबिन, हिचं इम्युनोग्लोबिन कसं आहे म्हणे लार्ज साईजचं आहे. बरं, आणि हे कुठं असतं रे? टू अँटीजन इन ब्लड प्लाझ्मा. आयजीएम कुठे प्रेझेंट आहे? आयजीएम प्रेझेंट आहे ब्लड प्लाझ्मामध्ये. तर सांगू विचारू शकता विच ऑफ द फॉलोइंग इज प्रेझेंट इन ब्लड प्लाझ्मा, किंवा आयजीएम प्रोड्युसेस इट्स रिस्पॉन्स इन डॅश डॅश. मग तिथं ती की बाबा कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये, सेलमध्ये, ब्लड प्लाझ्मामध्ये किंवा ब्लडमध्ये. मग तुम्हाला मोस्ट अप्रोप्रिएट काही ब्लड प्लाझ्मा. तशा पद्धतीने तुम्हाला मार्क करणे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा काय सांगितलंय फंक्शन काय? फर्स्ट अँटीबॉडी जनरेटेड ॲट द टाइम ऑफ डिफेन्स. ओके. स्ट्रॉंग एक मिनिट हा. ॲग्युल्युटेशन, स्ट्रॉंग ॲग्युल्युटेशन. ठीक आहे. स्ट्रॉंग ॲग्युल्युटेशन म्हणजे काय? ॲग्युल्युटेशन या शब्दाचा जर अर्थ पाहिला तर क्लॅम्पिंग होतं. काय होतं? क्लॅम्पिंग. म्हणजे या अँटीबॉडीज काय करतात? स्ट्रॉंगली पॅथोजनला असे ऍक्टिव्ह साईटला जाऊन चिटकतात. तुम्हाला माहिती कुठल्याही याची आपली केमिकल रिॲक्शन होते त्याचे ऍक्टिव्ह साईट्स असतात, तिथंच केमिकल रिॲक्शन होते. बाकीचं स्ट्रक्चर रिकामच असतं. बरोबर नाही? बायोमॉलिक्युल्समध्ये मी सांगितलं होतं की एन्झाईमचं पण काय असतं की एखादं एन्झाईम ब्लड स्ट्रीममध्ये टाकलं ते त्याच भागाला जाऊन अटकतं जिथं त्याची ऍक्टिव्ह साईट काय करते? मॅच होते. लॉक अँड की टाईपचं असतं. ठीक आहे. चालेल. पेंटामेरिक फॉर्म. पेंटामेरिक फॉर्म म्हणजे पेंटामेरिक फॉर्म ही अँटीबॉडी कशी असते म्हणे? इम्युनोग्लोबिन विथ पेंटामेरिक फॉर्म. आपण प्रोटीन बघितलं होतं बघा. प्रोटीनमध्ये प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी असे प्रोटीन बघितले होते. बरोबर नाही? प्रोटीनचे. तर हे पेंटामेरिक फॉर्म एक प्रकारची प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, क्वाटर्नरी. ठीक आहे. तर हे एक प्रकारचं पेंटामेरिक फॉर्म पण काय असतं? क्वाटर्नरी प्रोटीन असतं, पण त्याला 4 प्रकारच्या सब चेन्स असतात. किती? 4 प्रकारच्या पेंटामेरिक फॉर्म म्हणतात त्याला. ठीक आहे. तुम्हाला माहिती ना, आपण प्रोटीनच्या नोट्स काढून बघा वाटलं असतं की त्याच्यामध्ये असतं. तर पेंटामेरिक फॉर्म एक प्रकारचं क्वाटर्नरी प्रोटीन आहे. ठीक आहे. पेंटामेरिक प्रोटीन नाही म्हणजे 5चं नाही आहे. क्वाटर्नरी प्रोटीनच्या एका फॉर्मला काय म्हणतात? पेंटामेरिक फॉर्म म्हणतात. ठीक आहे. नाही तर एखाद्या ठिकाणी काही 5च्या बद्दल असलं पेंटा आहे मग तुम्ही 5 वालं. प्रोटीन 4च फॉर्म प्रकारचे प्रायमरी. नेक्स्ट आहे इम्युनो सिस्टम इन द बॉडी. ह्युमन इम्युनो सिस्टम कन्सिस्ट ऑफ लिम्फॉइड ऑर्गन. लिम्फॉइड ऑर्गन म्हणजे कशाला म्हणायचं रे? लिम्फॉइड ऑर्गन मध्ये 2 गोष्टीचा समावेश होतो. एक बोन मॅरो, दुसरं लिम्फ नोड. ठीक आहे. बघू आपण ते पुढं. टिश्यूज. ठीक आहे. ह्युमन इम्युनो सिस्टम मध्ये कशा कशाचा समावेश होतो मग? लिम्फॉइड ऑर्गन, टिश्यू, सेल्स अँड सोल्युबल मॉलिक्युल्स लाईक अँटीबॉडीज. अँटीबॉडीज पण काय? एक सोल्युबल मॉलिक्युल. बरं. डिझॉल्व्ह होऊ शकतात ते कुठं पण, जिथं मग आपल्याला नंतर नष्ट पण होतात ना ते, म्हणजे डिझॉल्व्ह होऊन जातात ब्लडमध्ये परत. ओके. इम्युनो सिस्टम इज अ युनिक इन द सेन्स दॅट इट रेकग्नाइज फॉरेन अँटीजन, रिस्पॉन्ड टू दीज अँड रिमेंबर देम. इम्युनो सिस्टम काय म्हणे? एक युनिक प्रकारची सेन्स असतो म्हणे त्यांना की ते ओळखतात की फॉरेन अँटीजन कोण आहे, पॅथोजन कोण आहे, अँटीजन कोण आहे, फॉरेन अँटीजन. त्यांना ते रिस्पॉन्ड करतात. इवन पुढच्या वेळेस परत आले तर परत त्यांना ओळखण्याची पण क्षमता इम्युनो सिस्टममध्ये असते. इम्युनो सिस्टम ऑल्सो प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन ॲलर्जिक रिॲक्शन. ॲलर्जिक रिॲक्शनमध्ये पण काय असतं? इम्युनो सिस्टमचा एक रोल असतो, ते आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर ॲटो इम्युनो डिसीज. ॲटो इम्युनो डिसीज काय असतो रे? की कधी कधी तुमच्या शरीरामध्ये किंवा एखाद्याच्या शरीरामध्ये काय होतं? म्युटेशन होतं. जीन्सचं काय होतं? म्युटेशन होतं. त्याची बॉडीज त्याच्या बॉडी पार्टला काय समजते? फॉरेन पार्टिकल समजते. जर एखाद्याचं समजून घ्या काय होतं याच्यामध्ये. पॅनक्रिया असतो बघा. पॅनक्रिया काय करतो? इन्सुलिन प्रोड्यूस करतो. काय प्रोड्यूस करतो हे सगळं तुम्हाला मी सांगितलेलं. तर इन्सुलिन प्रोड्यूस करण्याचं काम पॅनक्रिया करतो. कधी कधी एखाद्याच्या शरीरामध्ये काय होतं? त्या पॅनक्रियाच्या बद्दलच इम्युनिटी जनरेट होऊन जाते. ती इम्युनिटी त्या पॅनक्रियाला टोटल डॅमेज करून टाकते. म्हणजे त्या माणसाचं इन्सुलिन बनणं बंदच होतं. ते माणूस डायबेटिक पर्सन बनून जातो. कधी कधी एखाद्याचं स्वतःच्याच हार्ट, स्वतःच्याच किडनीबद्दल इम्युनिटी जनरेट होती, अख्खी किडनी खराब केली जाते. तर असं हे ॲटो इम्युनो डिसीज असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन. ऑर्गन ट्रान्सप्लांटेशनमध्ये पण काय असतं? इम्युनो सिस्टमचा रोल असतो. लास्ट लेक्चरलाच मी सांगितलं तुम्हाला की ऑर्गन ट्रान्सप्लांट केल्यानंतर त्याला काय करावं लागतं? इम्युनो सप्रेसंट खावं लागतात. नाहीतर त्याची बॉडी काय करते?
ते जे ट्रान्सप्लांट केलेलं ऑर्गन आहे त्याच्या विरुद्धच अँटीबॉडी बनवते, म्हणते फॉरेन पार्टिकल, हमला हमला, खतरा खतरा, असं होऊन जातं आपल्या इम्युनो सिस्टीमला. मग ते सप्रेसंट आपल्याला काय करावं लागतात, खावं लागतात, जेणेकरून आपल्या बॉडीनं त्याला डिस्ट्रॉय नाही करावं फॉरेन पार्टिकल. बरं, लिम्फॉइड ऑर्गन्स बघा, लिम्फॉइड ऑर्गन्स मध्ये काय काय सांगितलं. दीज आर द ऑर्गन्स वेअर ओरिजिन अँड मॅच्युरेशन अँड पॉलिफरेशन ऑफ लिम्फोसाइट ऑकर. लिम्फॉइड ऑर्गन हे ते ऑर्गन आहे जिथून लिम्फोसाइटचा उगम होतो, त्याच्यानंतर त्यांचं मॅच्युरेशन होतं आणि पॉलिफरेशन म्हणजे त्यांची वाढ होते. ओके. प्रायमरी लिम्फॉइड ऑर्गन, लिम्फॉइड ऑर्गन किती, दोन प्रकारचे, प्रायमरी आणि सेकंडरी. तर प्रायमरी कोणामध्ये कोणाचा अंतर्भाव होतो, प्रायमरी लिम्फॉइड ऑर्गन मध्ये बोन मॅरो आणि थायमस. ठीक आहे, मी आता मध्ये दुसरं सांगितलं, बोन मॅरो आणि थायमस हे दोन काय असतात आपले ऑर्गन्स असतात, बोन मॅरो आणि थायमस. वेअर इमॅच्युअर लिम्फोसाइट डिफरन्शिएट इनटू अँटीजन सेन्सिटिव्ह लिम्फोसाइट. ह्या दोन ठिकाणी जे तुमच्या लिम्फोसाइट्स असतात, ज्या इनमॅच्युअर असतात, त्यांना काय होतं, डिफरन्शिएशन होतं, त्यांचं काय होतं, डिफरन्शिएट होतं, एकदम स्पेशलाइज बनतात. कशा स्पेशलाइज बनतात, तर अँटीजन सेन्सिटिव्ह, अँटीजनला ओळखण्याची ते काय करतात, ॲबिलिटी गेन करतात. ओके. आफ्टर मॅच्युरेशन द लिम्फोसाइट मायग्रेट्स टू सेकंडरी लिम्फॉइड ऑर्गन. मॅच्युरेशन झाल्याच्या नंतर बोन मॅरो मध्ये काय होतं, आपल्या ब्लड सेल्स बनत असतात. बघा, बोन मॅरो एक असा मेजर ठिकाण आहे जिथं ब्लड सेल्स जनरेट होत असतात. मग तिथून समजा त्या जनरेट झाल्या, त्याच्यानंतर त्या तिथंच मॅच्युअर झाल्या. मॅच्युअर झाल्याच्या नंतर त्या लिम्फोसाइट्स कुठे जातात रे, लिम्फोसाइट्स वेगवेगळ्या ऑर्गन्सकडे जातात. जसं स्प्लीन, स्प्लीन कुठं असतं, तुमच्या लिव्हर जवळ असतं. बघा, जिथं लिव्हर असतं ना, साधारणपणे माझ्या हिशोबानं लेफ्ट साईडला असतं. ठीक आहे, स्प्लीन. बरं, लिम्फ नोड, लिम्फ नोड काय आहे, लिम्फ नोड एक प्रकारची ग्लँड आहे. बघा, ती पण काय करते, सिक्रिशन करते. इम्युनो रिस्पॉन्स देताना लिम्फ नोड काय करते, अँटीबॉडी किंवा इम्युनो रिस्पॉन्स करण्यासाठी सिक्रिट करत असते. तर ही लिम्फ नोड कडे जातात. टॉन्सिल्स घशामध्ये असतं. पेरियर्स पॅचेस ऑफ स्मॉल इंटेस्टाईन अँड अपेंडिक्स. पेरियर्स पॅचेस, पेरियर्स पॅचेस काय असतं माहिती आहे का, तुमचे इंटेस्टाईनची एक लिनिंग असते बघा आतली, जिथं तुमचं इलम असतं. बघा, इलम म्हणजे काय, रेक्टमच्या वरती. कॉक्रोचच्या वेळेस तुम्हाला दाखवत होतं बघा. ठीक आहे, तसंच ह्युमन मध्ये पण एक इलम भाग असतो. डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये तुम्हाला ते एक्झॅक्ट दिसन की पेरियर्स पॅचेस कुठं असतात. सध्या पुरतं लक्षात ठेवा की स्मॉल इंटेस्टाईनच्या पेरियर्स पॅचेस मध्ये काय असतात, लिम्फ नोड गेलेले असतात. ठीक आहे, तिथं असतात, कारण तुमच्या इंटेस्टाईन मध्ये सगळं अन्न येणार आहे. तिथं मग तुम्हाला अँटीबॉडीज लागणार की नाही, लिम्फ म्हणजे लिम्फोसाइट्स त्या तिथं ऑलरेडी प्रेझेंट असतात. म्हणजे मेन ठिकाणी. स्प्लीन मध्ये काय होतं, ब्लड प्युरिफिकेशन होतं. तिथे पण काय होणार, ब्लड प्युरिफाय झालेलं जे ब्लड असेल त्याच्यामध्ये काही फॉरेन मटेरियल दिसन ब्लडमध्ये असणारे, मग ते तिथं डिस्ट्रॉय करण्यासाठी हे लिम्फोसाइट्स थांबलेले असतात. म्हणजे जसं जसं चेकपोस्टवर पोलिस असतात तसे एक प्रकारचे पोलिसच समजून घ्या. ठीक आहे, म्हणजे ॲनॉलॉजी लक्षात राहते. ॲनॉलॉजी दिली तर कसं राहतं, सोपं जातं गोष्टी समजायला. बरं, त्याच्यानंतर सेकंडरी लिम्फॉइड ऑर्गन प्रोव्हाइड्स द साइट ऑफ इंटरॅक्शन ऑफ लिम्फोसाइट विथ अँटीजन. काय म्हणे की हे जे लिम्फॉइड ऑर्गन्स असतात हे काय करतात, साइट प्रोड्यूस म्हणजे साइट देतात. कशासाठी, इंटरॅक्शनसाठी. बरोबर आहे, मी तुम्हाला आता स्प्लीनचंच उदाहरण दिलं की ब्लडमध्ये जे पण फॉरेन मटेरियल असं ते कुठे येणार, सगळं ब्लड येणार लिव्हरकडं, प्युरिफिकेशनकडं, आणि तिथंच काय आपल्या ह्या लिम्फोसाइट ऑलरेडी प्रेझेंट आहे. जसं ते साईट म्हणजे त्यांची काय झाली, स्प्लीनमध्ये एन्काउंटर झालं, साईट ऑफ इंटरॅक्शन झालं अँटीजन सोबत. म्हणजे ह्या काय करतात, चेकपोस्टवरच थांबतात, जे जे गावाच्या बाहेर जाणारे रस्ते त्या पद्धतीने. विच देन पॉलिफरेट टू बिकम इफेक्टर सेल. बरं, अशा ठिकाणी म्हणजे ह्या सेकंडरी लिम्फॉइड ऑर्गन मध्ये हे जेव्हा लिम्फोसाइट्स येतात तिथे काय करतात, ते पॉलिफरेट करतात. पॉलिफरेट करतात म्हणजे त्यांचं नॉलेज वाढवतात, त्यांचं म्हणजे त्यांचं ॲबिलिटी वाढवतात, सर्व ओव्हरऑल डेव्हलपमेंट होती. आणि त्या मग नंतर काय म्हणून ओळखल्या जातात, इफेक्टर सेल. काय म्हणून ते ओळखल्या जातात, इफेक्टर सेल. बोन मॅरो इज द मेन लिम्फॉइड ऑर्गन वेअर ऑल ब्लड सेल्स इन्क्लुडिंग लिम्फोसाइट्स आर प्रोड्यूस. मी आधीच सांगितलं होतं काय की बोन मॅरो एक अशी जागा आहे की जिथं ब्लडच्या सगळ्या सेल्स तयार होतात.
ठीक आहे, इन्क्लुडिंग लिम्फोसाइट, लिम्फोसाइट्स पण बोन मॅरो मधून. त्याच्यामुळे तुम्हाला आज एक गोष्ट कळाली की ब्लडमध्ये ब्लड सेल कुठं तयार होतात, याच्यामध्ये, कशामध्ये, बोन मॅरोमध्ये. आपण बहुतेक चॅप्टर पाहिला होता बघा कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये, तिथं बोन मॅरोचं आलता रेफरन्स, तिथं पण सांगितलं होतं की आरबीसी डब्ल्यूबीसी कुठे जनरेट होतात. ठीक आहे, मागच्या नोट्स जरा वाचत चला, मागच्या नोट्समध्ये भरपूर दिलेलं आहे. आणि यावेळेसचा जर नीटचा पेपर पाहिला तर नोट्स मधले लाईन टू लाईन पण आलेले आहेत काही क्वेश्चन. ठीक आहे, तर महत्वाचं राहतं क्लास नोट्स या तुम्ही स्वतः बनवलेले असतात, तुम्ही शिकलेले असतात. जी गोष्ट तुम्ही शिकलेली बघितलेली आहे ती गोष्ट तुम्हाला जास्त हेल्पफुल करते ॲज कम्पेअर टू एखाद्या क्लासची रेडीमेड नोट्स आणण्यापेक्षा. ती जर तुम्ही शिकलेले किंवा वाचलेले नसेल तर थोडं जड जातं, थोडंसं, जास्त नाही. बरं, थायमस इज लोब्ड ऑर्गन लोकेटेड नियर द हार्ट. कुठे असतं म्हणे, लोकेटेड नियर द हार्ट, बिनीथ द ब्रेस्ट बोन, बिनीथ द ब्रेस्ट बोन. ब्रेस्ट बोन कुठं असतो, हे बघा, तुमची छाती जी असते ना, त्या छातीचा जो सेंट्रल पार्टला जो बोन असतो त्याला म्हणतात स्टर्नम. ठीक आहे, त्याच्या स्टर्नमच्या खाली असतं. ठीक आहे, थायमस हार्टच्या जवळ. एक्झॅक्ट पोझिशन तुम्हाला कळालेली आहे, नसेल तर गुगल करा, तिच्यात तुम्हाला दिसून नाही नेमकं स्टर्नम कुठे असतं, ब्रेस्ट बोन कुठे असतं. थायमस इज अ क्वाईट लार्ज ॲट द टाइम ऑफ बर्थ. जेव्हा तुम्ही बर्थ करतात तेव्हा थायमसची साईज तुमच्या शरीराच्या मानाने खूप मोठी असते. जेव्हा तुमची बर्थ होते तेव्हा तुमच्या शरीराच्या मानाने थायमसची साईज खूप मोठी असते. बरं, बट कीप रिड्युसिंग इन साईज विथ एजेस अँड बाय द टाइम ऑफ प्युबर्टी इट रिड्यूस टू अ व्हेरी स्मॉल साईज. जसं जसं तुमची वाढ होत जाते तसं तसं त्याची साईज पण काय होत जाते, कमी होत जाते. प्युबर्टी म्हणजे काय रे, प्युबर्टी म्हणजे ॲट द टाइम, जो टाइम येतो तुमचं मॅच्युरेशन होण्याचा, त्याला म्हणतात प्युबर्टी. ठीक आहे, प्युबर्टी म्हणजे तिथून तुमचे असं म्हणजे मुलगा मुलगी मधले तुमचे जे हे असतात एक प्रकारचं, म्हणजे मेल फिमेल मध्ये, त्याच्यात काय होतं, सुरुवात व्हायला लागते, केमिकल्स काय होतात, मग ते मॅच्युरेशन नंतरचे हे ते. म्हणजे प्युबर्टी म्हणजे काय, मॅच्युरेशनच्या आधीची, म्हणजे तुम्ही बॉर्न झाल्यापासून मॅच्युरर होण्याच्या आधीपर्यंतची जी प्रोसेस असते ती प्युबर्टी केली जाते. बरं, बोथ बोन मॅरोज अँड थायमस provides micro environments for the development of maturation of T lymphocyte. ठीक आहे, बी लिम्फोसाइट आणि टी लिम्फोसाइट्स आपण बघितले होते. तर काय करतात म्हणजे बोन मॅरो आणि थायमस दोघंच्या दोघं असं पद्धतीचं एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड करतात की त्यांचं डेव्हलपमेंट आणि मॅच्युरेशन होईल. बरं, टी लिम्फोसाइट्स अँटीबॉडीज बनवतात का रे, नाही, बिलकुल नाही. टी लिम्फोसाइट्स अँटीबॉडी बनवत नाही, ते टी लिम्फोसाइट अँटीबॉडी बनवायला हेल्प करतात. बरोबर आहे ना. चुकलं तर मला मेसेज करून सांगा की सर नाही, टी लिम्फोसाइट्स अँटीबॉडी बनवतात आणि तुम्ही काही पण सांगतात, असं सांगतात तसं सांगतात, कसं कसं सांगतात आणि आम्ही ऐकायला रिकामे नाही. काय जे असेल ते असं एन नंबर. आजकाल तुम्ही खूप डोक्यावर गेले काही मुलं. बरं, स्प्लीन इज अ लार्ज बीन शेप ऑर्गन. स्प्लीन कसं आहे म्हणे, एक लार्ज बीन शेप, बीन माहिती ना, ओके, बीन म्हणजे वाटाण्याचं किंवा किडनी शेप समजा, ऑर्गन विच मेनली कंटेन्स लिम्फोसाइट अँड फॅगोसाइट. फॅगोसाइट मी तुम्हाला सांगितलं, फॅगोसाइट काय करतात, एकदम त्याला एकदम जखडून घेतात कुठल्याही पॅथोजनला आणि त्याचा नायनाट करतात. फॅगोसाइट ह्या एक प्रकारच्या किलर सेल्स सारखंच असं, म्हणजे हमला करतात फॅगोसाइट्स. ठीक आहे, तर मग त्याच्यामध्ये काय असतात, मग स्प्लीनमध्ये लिम्फोसाइट आणि फॅगोसाइट्स. स्प्लीन ऍक्ट ॲज अ फिल्टर ऑफ द ब्लड. स्प्लीन काय ऍक्ट करतं म्हणे, ब्लड फिल्टर म्हणून ऍक्ट करतं बाय ट्रॅपिंग ब्लड बोन मायक्रो ऑर्गॅनिझम. काय करतं म्हणे, जे ब्लड मधले मायक्रो ऑर्गॅनिझम आहे त्याला ट्रॅप करतं. मी तुम्हाला सांगितलं ना, एक प्रकारचं चेकपोस्टच आहे. चेकपोस्टच्या ठिकाणी या लिम्फ नोड ऑलरेडी जाऊन थांबतात, की जिथे जिथून चोर बाहेर पळण्याचे चान्सेस आहे तिथं पोलीस कसे चेकपोस्ट लावतात तसाच पद्धत आहे. ओके, स्प्लीन ऑल्सो हॅज अ लार्ज रिझर्वायर ऑफ इरिथ्रोसाइट्स. स्प्लीन मध्ये काय म्हणे, एकदम लार्ज रिझर्वायर ऑफ इरिथ्रोसाइट. इरिथ्रोसाइट अगेन ब्लड सेल्स, इरिथ्रोसाइट, ट्रॉम्बोसाइट. ठीक आहे, हे सगळेचे सगळे काय ब्लड सेल्स आहेत. बरं, बघूया. इरिथ्रोसाइट्स म्हणजे तुम्हाला माहिती एक नाव आहे, मला जरा मेसेज करून सांगा बरं, किंवा कमेंट करा खाली. कधी कमेंट नाही करत, लाईक नाही करत, शेअर नाही करत, करत जा, तेवढंच आम्हालाही इंटरेस्ट येतो.
बाकी तर काही नाही इंटरेस्टेड येण्यासारखं तुम्ही करत. ठीक आहे. इरिथ्रोसाइट्सला काय नाव आहे सांगा मला. बरं, लिम्फ नोड आर स्मॉल सॉलिड स्ट्रक्चर लोकेटेड ॲट डिफरंट पॉइंट अलॉंग द लिम्फॅटिक सिस्टम. लिम्फ नोड आर स्मॉल सॉलिड स्ट्रक्चर. बरं, लोकेटेड कुठे आहे? डिफरंट पॉइंट अलॉंग द लिम्फॅटिक सिस्टीम. आता लिम्फॅटिक सिस्टम कुठं असते बॉडीमध्ये? लिम्फॅटिक सिस्टीम ही ब्लड सर्क्युलेशनचाच एक पार्ट असतं, त्याच्यामुळे ती जवळपास सर्वच ठिकाणी आढळते. ठीक आहे, लिम्फ नोड वगैरे. बर, त्याच्यानंतर लिम्फ नोड सर्व टू ट्रॅप मायक्रो ऑर्गॅनिझम ऑर अँटीजन. लिम्फ नोडचं पण काम तेच आहे की जिथं जिथं तुमचे चेकपोस्ट आहे, जिथं जिथं तुमचं ब्लड सर्क्युलेशन आहे, तिथं लिम्फॅटिक सिस्टम त्याच्या बाजूलाच असते. मग तिथे काय करणार? हे मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा अँटीजनला ट्रॅप करण्याचा प्रयत्न. विच हॅपन्स टू गेट इन टू द लिम्फ. ठीक आहे, विच हॅपन टू गेट इन टू द लिम्फ. ओके, आणि टिश्यू फ्लुइड. लिम्फ म्हणजे तुम्हाला माहिती, लिम्फ म्हणजे काय? एक प्रकारचं ब्लड सेल. ठीक आहे, विच हॅपन टू गेट इन टू द लिम्फ अँड टिश्यू फ्लुइड. बर, नेक्स्ट, अँटीजन ट्रॅप इन लिम्फ नोड आर रिस्पॉन्सिबल फॉर ॲक्टिवेशन ऑफ लिम्फोसाइट प्रेझेंट देअर. काय होतं? जैसे ही चोर पकडा जाता है, लगेच काय होतं? जो पोलिसाचा साहेब असतो तो लगेच ऍक्टिव्ह होऊन जातो. हा, चला 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 चला, याला अटक करा, याला न्यायालयात उभं करा, याच्याबद्दलचा दोषारोप पत्र टाका. तसंच मग हे काय होतं? तसं ते ट्रॅप झालं अँटीजन, तसं लिम्फोसाइट्स लगेच हे होऊन जातात, ऍक्टिव्ह होऊन जातात. कॉज इम्युनो रिस्पॉन्स. त्यालाच काय म्हणतो? इम्युनो रिस्पॉन्स. जर चोर पकडल्या गेला चेकपोस्टवर तर काय करणार? लगेच साहेब ऍक्टिव्ह होऊन जाणार, आणि साहेबनं ऍक्टिव्ह होऊन ज्याच्यावरती कारवाई केली त्याला काय म्हणतो आपण? पोलीस रिस्पॉन्स किंवा शासन रिस्पॉन्स. तशीच सिस्टम असते ही एक प्रकारची. लिम्फॉइड टिश्यू लोकेटेड विदिन द लिनिंग ऑफ मेजर ट्रॅक. बघा, लिम्फॉइड टिश्यू कुठं कुठं असतात? लोकेटेड विदिन द लिनिंग ऑफ मेजर ट्रॅक. म्हणजे आपले जे शरीरभर असतात मेजर ट्रॅक कोणते कोणते? रिस्पायरेटरी, डायजेस्टिव्ह, युरोजनायटल. युरोजनायटल म्हणजे जिथून युरिन पास होते, आणि जो जनायटल पार्टचा जो ट्रॅक आहे, युरिन आणि जनायटल पार्टचा जो ट्रॅक आहे त्याला म्हणतात कॉल्ड म्युकोसल असोसिएटेड लिम्फॉइड टिश्यू. ठीक आहे, तर ह्या सगळ्या मेजर ट्रॅकला काय कंबाईन नाव दिलेलं आहे? माल्ट. माल्ट म्हणजे म्युकोसल असोसिएटेड लिम्फॉइड टिश्यू constitute about 50% of lymphoid tissue in the human body. सॉरी, होम नाही. ठीक आहे, तर काय म्हणे 50% जे ह्युमन बॉडीचा पार्ट कोणत्या लिम्फोसाइट्सने घेतलेला आहे? ह्या माल्ट टाईपच्या टिश्यू 50% बॉडीभर पसरलेले आहेत. ठीक आहे, माल्ट. बरं, नेक्स्ट आहे बघा ॲलर्जीज. काय? ॲलर्जी. ठीक आहे, ॲलर्जी पार्ट मी नेक्स्ट लेक्चरमध्ये कंडक्ट करतो, कारण 1 तास 2 मिनिटं इथंच झालेली आहे. ठीक आहे, मी ॲलर्जी नेक्स्ट लेक्चरमध्ये करतो. तोपर्यंत अभ्यास करा, नोट्स पाठवा. तो टेबल मला पाहिजे, बाकीच्या गोष्टी तर NCERT मध्ये आहेच, मी शिकवतोच आहे. ठीक आहे, चालेल, मग भेटूया नेक्स्ट लेक्चरला.